मुलांच्या आवडीची भाजी नसेल ना, तर मुलं चपाती खायला बघत नाहीत. अशा वेळी काय करायचं, मी आहे ना 4 चपात्या घेतल्यात. तर या चपात्या ताज्याच आहेत बनवलेल्या. छोटे-छोटे तुकडे करून घेतलेत आणि लगेचच फोडणी करून घेऊ. फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेल गरम झालं म्हणजे यामध्ये मोहरी घालू. मोहरी, जिरं चांगलं तडतडलं म्हणजे कांदा एक मोठा बारीक चिरून घेतला आहे. कांदा थोडासा परतवून घेऊ. कांद्यासोबतच हिरव्या मिरच्या 4 चपात्यांसाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात. आता हिरव्या मिरच्या घालायच्या किंवा लाल तिखट घातलं तरी चालेल. हिरव्या मिरचीसोबतच फोडणीमध्येच कोथिंबीरसुद्धा अगदी बारीक अशी चिरून घेतली. आता कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर व्यवस्थित परतवून घेऊ. तर या फोडणीमध्ये ना शेंगदाणे भाजलेले किंवा हिरवा मटार ताजा किंवा मक्याचे दाणे किंवा एखादी आवडणारी मुलांची भाजी, गाजर असं काही किसून घातलं ना तरी सुद्धा अगदी खूप छान असं बनलं जातं आहे. कांदा भाजत आला म्हणजे यामध्ये हळद घालू. थोडीशी हळद, चवीनुसार थोडंसं मीठ. आता चपातीमध्ये मीठ असतं तर अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि चमचाभर साखर. तर तेलामध्ये किंवा तुपामध्ये जर हे तुकडे आपण बनवले ना तर अजून खूप छान बनतात. आता लगेचच बारीक केलेले तुकडेसुद्धा घालून घेऊ. तर मीठसुद्धा घातलं अगदी थोडंसं आणि साखरसुद्धा घातली. तर हे तुकडे ना शिळे राहिले असतील चपाती तर बनवले जातात. पण आता मुलांसाठी ना नेहमी असे हे ताजे चपाती बनवलेले फोडणी देऊन मुलांना खायला दिलं म्हणजे त्यांना ते आवडतात सुद्धा. आणि अगदीच लहान मुलं असतील ना तर हे आपण टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो. तर या ठिकाणी मी अगदी ताजे अशी चपातीचे तुकडे करून घेतले 4 बारीक असे आणि हे परतवून घेऊ. तर हे तुकडे ना थोडेसे मिक्सरला फिरवून त्यामध्ये दूध जरी घालून असा काला बनवून दिला ना तरीसुद्धा मुलांना आवडतं. आणि 2-3 मिनटं परतवून घेतले. आता झाकण ठेवून 2-3 मिनटं वाफवून घेऊ. आणि चला या ठिकाणी मस्त असा अदलामधला मुलांचा खाऊ तयार. रेसिपी आवडली तर लाईक करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.